नमस्कार. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी योजना ही 1998 पासून आहेच शेतीसाठी, पण आता 2018 पासून ती पशुपालकांसाठी पण सुरू झालीये. हो, अगदी. तर आज आपण त्यावरच जरा बोलणार आहोत. हो, आणि यासाठी आपण भारत सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने एक माहितीपत्रक काढलंय, त्याचा आधार घेतलाय. बरीच सविस्तर माहिती आहे त्यात. छान. म्हणजे आपण जरा सखोल मागोवा घेऊया त्याचा. नक्कीच. आपला उद्देश हाच की पशुपालकांना नेमका याचा फायदा कसा होतो बरोबर. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, बरोबर. योजनेमागची उद्दिष्टे काय आहेत हे समजून घेऊया. बरोबर. आपण मग उद्दिष्टे, पात्रता, कर्ज कसं मिळतं, अर्ज कसा करायचा, फायदे काय, आतापर्यंत काय झाले आणि काही अडचणी आहेत का यावर बोलू. सुरुवात उद्दिष्टांनी करूया का? हो, चालेल. Subscribe my YouTube channel. चा मुद्दा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे कसं आहे, अनेक पशुपालक अजूनही बँकिंग व्यवस्थेशी जोडलेले नाहीत. तर त्यांना या औपचारिक पतपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हे एक मुख्य उद्दिष्ट. अच्छा. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या रोजच्या गरजा असतात ना, चारा, पाणी, औषधं किंवा जनावरांची न्याण करायची असेल, हो हो. तर या सगळ्यासाठी खेळतं भांडवल म्हणजे काय म्हणतात त्याला, वर्किंग कॅपिटल, ते सहज उपलब्ध व्हावं. म्हणजे त्यांना सावकारांच्या चक्रातून बाहेर काढणं हा पण एक हेतू असणार नक्कीच. तिसरा उद्देश काय यातला? तिसरा उद्देश जरा मोठा आहे. तो म्हणजे पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आणि मग त्यांना आधुनिक, जास्त उत्पादन देणाऱ्या पद्धती वापरायला प्रोत्साहन मिळेल. हो ना. म्हणजे थोडक्यात पशुपालन व्यवसायाला एक प्रकारची चालना देणं. हे महत्वाचं आहे. आता हे सांगा की लाभ कोण घेऊ शकतं, म्हणजे पात्रता काय आहे नक्की? हो. शेळी मेंढी पाळणारे, डुक्कर किंवा कोंबड्या पाळणारे शेतकरी इतकंच नाही, तर ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही असे पशुपालक सुद्धा. अरे वा. आणि हो, महिला बचत गट पण अर्ज करू शकतात. अच्छा. आणि वयाचं काही बंधन आहे का? हो आहे. वय 18 ते 75 वर्षांपर्यंत चालतं, पण एक अट आहे. जर अर्जदार 60 वर्षांपुढचा असेल तर त्यांना एक सहअर्जदार लागतो, म्हणजे सहकर्जदार. ओके. आणि कागदपत्र काय लागतात साधारणपणे? ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जनावरे आहेत याचा पुरावा, मालकीचा पुरावा. बरं. हे झालं कोण पात्र आहे. पण सगळ्यात कळीचा मुद्दा, कर्ज. किती मिळतं आणि कसं मिळतं? हो, कर्जाची रक्कम ती जनावरांच्या प्रकारावर अवलंबून आहे आणि प्रत्येक भागात म्हणजे स्थानिक पातळीवर प्रति जनावर खर्चाचं एक प्रमाण ठरलेलं असतं. त्यानुसार रक्कम बदलते. उदाहरणार्थ माहितीपत्रकात दिलंय की एका देशी गायीसाठी साधारणपणे 40,000 रुपये, तर संकरित गाय असेल तर 60,000 रुपयांपर्यंत. आणि शेळी मेंढीसाठी? शेळी किंवा मेंढीसाठी साधारण 4,000 ते 6,000 रुपये प्रति जनावर. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं व्याजदर, तो काय असतो? व्याजदर तसा तर 7% आहे वार्षिक. पण यात एक मोठी सवलत आहे. काय? जर तुम्ही कर्जाची परतफेड अगदी वेळेवर केली तर सरकारकडनं 3% व्याज अनुदान मिळतं. काय सांगताय? म्हणजे फक्त 4% व्याज लागतं? हो, प्रभावी व्याजदर फक्त 4% पडतो. हे खरंच खूप कमी आहे. हो ना. विशेषतः ग्रामीण भागात विचार केला तर हे खूपच फायद्याचं आहे. आणि तारण वगैरे काही लागतं का? इथे पण एक चांगली गोष्ट आहे. 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण किंवा जामीन द्यायची गरज नाहीये. विना तारण? हे तर लहान पशुपालकांसाठी खूपच मोठी सोय झाली. अगदी. आणि त्याहून जास्त रक्कम हवी असेल तर मग बँकेच्या नियमानुसार तारण लागतं. बरं. परतफेड किती दिवसांत करायची असते साधारण? परतफेडीचा कालावधी साधारण 1 ते 5 वर्षांपर्यंत असतो. तो बँक ठरवते कर्जाच्या प्रकारानुसार. ठीक आहे. अर्ज कसं करायचा असतो? प्रक्रिया खूप किचकट आहे का? नाही, तशी सोपीच आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत, सहकारी बँकेत किंवा ग्रामीण बँकेत जाऊन अर्ज करू शकता. तिथे फॉर्म मिळेल. बरं. आणि आता तर काही बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर किंवा उमंग ॲप आहे ना सरकारचं. हो, UMNG ॲप. हो, त्यावर पण ऑनलाईन अर्जाची सोय दिली आहे. म्हणजे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कर्जाव्यतिरिक्त अजून काही फायदे मिळतात का? हो, मिळतात ना. व्याजातली सवलत तर आहेच मोठी. त्यासोबत हे कर्ज पशुधन विमा योजनेशी जोडलेलं असू शकतं. अच्छा. म्हणजे जनावरांना काही धोका झाला तर संरक्षण मिळतं. आणि अजून एक म्हणजे गोपाला नावाचा ॲप आहे. त्याच्यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी पण जोडणी होऊ शकते. त्याचा काय फायदा? त्याने मग पशुधनाशी संबंधित चांगली माहिती मिळते, बाजारपेठेची माहिती मिळते. छान. ही योजना राबवण्यासाठी कोणकोणत्या संस्था एकत्र काम करतात, म्हणजे कोण जबाबदार आहे?
यात मुख्यत्वेनं नाबार्ड आहे, म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. मग केंद्र सरकारचा पशुसंवर्धन विभाग हो. आणि देशभरातल्या बँका अर्थातच. शिवाय राज्य सरकारचे पशुसंवर्धन विभाग पण मदत करतात, जनजागृतीसाठी आणि पडताळणीसाठी. बरं. आतापर्यंत योजना कशी राबवली गेलीय? काही यश दिसतंय का जमिनीवर? हो, माहितीपत्रकात आकडेवारी दिली आहे. त्यानुसार 2024 पर्यंत जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त केसीसी कार्ड्स दिली गेली आहेत. आणि यात पशुपालनासाठी घेतलेल्या कार्डांची संख्या पण बरीच मोठी आहे. 2.5 कोटी मोठा आकडा आहे हा. हो, आणि काही राज्यांमध्ये, उदाहरणादाखल त्यांनी ओडिशा आणि गुजरातचा उल्लेख केलाय. तिथे या योजनेमुळे दुग्ध उत्पादन वाढलंय आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाढलंय, अशी उदाहरणं दिली आहेत. म्हणजे वेळेवर आणि स्वस्त पतपुरवठा मिळाला की परिणाम दिसतो. अगदी. पण मग सगळंच आलवेल आहे असं नाही ना? काही आव्हानं किंवा अडचणी येत असतील पशुपालकांना? प्रक्रिया, कागदपत्र गोळा करणं हे थोडं क्लिष्ट वाटू शकतं, विशेषतः जे कमी शिकलेले आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. तिसरं म्हणजे डिजिटल साक्षरता कमी असल्यामुळे ऑनलाईन अर्ज करणं कठीण जातं अनेकांना. आणि चौथं, 1.6 लाखांपेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर तारण देणं हे लहान शेतकऱ्यांसाठी एक आव्हानच आहे. खरे, ही आव्हानं दुर्लक्षून चालणार नाहीत. तर एकंदरीत असं म्हणता येईल की किसान क्रेडिट कार्ड योजना पशुपालकांसाठी एक महत्वाचं साधन आहे. आर्थिक आधार मिळतोय, स्वावलंबन वाढतंय हो. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पण नक्कीच बळ मिळतंय. पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे असं दिसतंय. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, की ही माहिती खऱ्या अर्थानं शेवटच्या पशुपालकापर्यंत कशी पोहोचवता येईल आणि अर्ज प्रक्रिया अजून सोपी करण्यासाठी काय करता येईल. हो ना. विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल आणि स्थानिक पातळीवरच्या संस्थांना सोबत घेऊनही आव्हानं कशी कमी करता येतील, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.